शिवराज बुवाचा शनिवार आहे ना राजा, उद्या रविवार आहे, उद्या गुढीपाडवा आहे आणि आपल्याला जात आहे म्हणलं तिकडे. हा मग सुट्टी लागणार नाही का आपल्याला? हे पहा गुढीपाडव्याला जात आहे म्हणा, कोणत्या हालती सुट्टी पाहिजे म्हणा आम्हाला. हो 2 दिवस सुट्टी तर मागतोस रे बा, काऊन की उद्या जर का नाही गेलो आपण तिथं तर मग काय फायदा. मग ते 6 जण बिलकुल आपली हिशेवाटी करून मोकळे व्हायचे होय. आपण बसलो इकडे झामझाम करत. म्हणून म्हणतो ते आले, ते डॉक्टर साहेब आले, मॅडम आले. हा हो विषय काढ लवकर आणि म्हणा पहा म्हणा उद्या सुट्टीचं काही करून द्या म्हणा आम्हाला. हा बरं बरं ठीक आहे ना, येऊ दे ना येऊ दे ना. हो, मी बरोबर विषय काढतो, तुम्ही म्हणतात नका बोला. ओके. काय काय काही आपलं असलं की आपलं सुट्टी 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 काय काय होळीला का तुम्ही 8 दिवस घातले ना, मग काय म्हणलं का आपल्याला काय मॅडमनं. मग आणि आता गुढीपाडवाला अजून सुट्टी पाहिजे म्हणता. काही का आपलं मुकाडाने इथं कामं करा, 4 लाख रुपये फेडून देणार आपल्याला. हो ना, चालले सुट्टी मागा लागते, नसं करावं लागते. काय चालू आहे म्हटलं तुमचं, काय वाद चालू आहे तुमचा? काही नाही, सुट्टीचं गुढीपाडवा आहे उद्या. हो म्हणलं आज आता सुट्टी पाहिजे होती, मागा म्हणे. मॅडम कोणत्या तोंडावर मागा आपण सुट्टी, आता होळीले. हा 2 दिवसाच्या मिसानं आपण 4 दिवस घातले, 8 दिवस घातले आणि आता कसं मागा सुट्टी. हा असं ना अर्जंट आपल्याला, आता यायची आई बिमार आहे काशीनाथची. हो आपलं बबनरावचं पोरगं बिमार आहे उन्हीनं. हो काय करा आता, पण आता इलाज नाही ना. हा सुट्टी मागा कशी आपण. नाही सुट्टीचा विषय घेऊ नका तुम्ही, कारण की आज आता खादोळे साहेबांना सुटका होणार आहे. तर आम्ही त्यांना घ्यायला चाललेलो आणि शिवलाल भाऊ तुम्ही गाडी काढा आणि आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं इथून. 9 वाजता त्यांना सुटका होणार आहे. बापरे ते पात्र कसं आहे तिकडे जेलात होतं, आता इकडे येते का? असं असं हो हो का साहेब, आता सुटून राहिले नाही म्हणजे समजा आज आज सुटका होऊ राहिली का? आता त्याचा कार्यकाल संपला, आज 9 वाजता सुट्टी होणार आहे. तर जाऊ मग आपण आता थोड्या वेळानं 15 मिनिटानं. हा ठीक आहे. बरं बरं ठीक आहे ना मॅडम. हो गाडी काढून ठेवतो मी. हो बरं मी काय म्हणतो मॅडम, समजा आज तर काही सुट्टी देऊच नका म्हणा, पण उद्या जर समजा दिल्ली यायले तर समजा आम्हाला समजा. नाही, सुट्टीचा विषय घेऊ नका आता, सुट्टी नाहीच. चला आता लागा, कामं कमी लागा पटापट. चला आता काही तर जमलं नाही शिवल्या, कसं सुट्टी तर देत नाही म्हणते, आता कसं? पुन्हा इतक्या मेहनत नाही, एवढं घबाड आपण तिकडे आलू पोंग्याच्या त्या भूतवाडीत नेऊन ठेवलं. पण आता जर का समजा हे आपल्याला जाऊ दिलं नाही यानं, सुट्टीच नाही दिली, तर काय काय कसं काय करावं. हां बरं मी काय म्हणतो, मामा लुटेल फोन लावू का? हा दिवस पुढे ढकलाचा का, काही असं तसं होते का ॲडजस्टमेंट. हा त्याची तयारी आहे का नाही आहे. पाहिजे त्याला विचारून काय, तर कधी बुडेल विचारतो उद्याचं काय म्हणा, क्लिअर आहे का नाही. हा करबर कन्फर्म ते. बरोबर त्याचं जर समजा हुकवाक असलं तर मग जमलं आपलं नाही का. बरं 1 मिनिट फोन लावतो मी. आता सुटले मुंगे यायले नाही का, उद्याला रविवार. हो आता काय आणि काय नाही. हा हॅलो, हां हां बोला म्हणलं. हा मामा लुटेरे बोलतो म्हणलं, बोला. नाही काही नाही, सहज लावला. मी म्हणलं काय आता उद्याची तयारी हो, काय आहे काय नाही. उद्या आहे ना मग फायनल तुमचं. हा सध्या कुठं आहे म्हणलं. कुठं म्हणजे इथं ड्युटी नाही कर बा, मी रात भऱ्यापासून इथं जाऊ ना आम्ही मामभाची. हो ना, आता ते अजून आला नाही ना कंदील बुडा, त्याची ड्युटी होती ना आजची. हो आता काही येते काय माहिती, वाटच पोरवली त्याची, आता 8:30 वाजले तरी. हो हो बरोबर आहे बरोबर. आता समजा कंदील बुडा येईन मग तुम्ही घराकडेच असाल नाही का. बरं तर मग उद्याचं काय नियोजन ठरलं मग, किती वाजता कसं करता म्हणलं, काय करायचं. हा वाटण्या गिटण्याचं त्याचं आपलं घबाळाच्या. वाटण्याचं काय, आता उद्या इथं या तुम्ही. हो वजन करून घेऊ त्याचं सोन्याचं, किती सोनं आहे काय आहे. आणि 10 लाख रुपये अलग आहे समजा त्या बुड्यानं आणलेले. सगळ्याचं वजन माप करून घेऊ आणि त्यानुसार मग सगळ्याला वाटप करू. 25% मा हिस्सा राहील, 75मध्ये बाकीचे तुम्ही समजा 8 जण. हो ना हो ना, ते झालं म्हणा तुमचं 25%. फक्त जरा शांताराम घनघणी थोडासा जरा कणकण करून राहिला, इतके पर्सेंट त्याला कशी द्यायची बा, असं चालू आहे. नाही नाही, माय 25% पक्के आहे भाऊ. हा पहिले मी माय काढून घेईन, मी रवाना होईन. हा बाकी तुम्ही पाच बसा तिकडे दिवसभर. तेच म्हणलं ना, उद्या अर्जंट या तुम्ही. हा सकाळी सकाळी. हो का, बरं बरं ठीक आहे. मी पाहतो शांताराम घनघणीले मॅनेज करून पाहतो तसं. बाकी तर सगळं व्यवस्थित आहे समजा. मग उद्याचं नक्कीच आहे का, मग काही याच्यात कमी जास्त होऊ शकते का? मग काय इथं काय रखवालीच करत बसता का रोज. हा एखाद दिवशी दिला कोण झोडपा म्हणजे बसलं आपलं सापडलं पुरं घबाळ घेऊन गायब व्हायचा होय. तर तुम्ही बा उद्या कोणती हालती द्या रे बा. हो तुम्ही जर येत नसेल तर आम्हाला सांगू नका. उद्या वाटणी होईन म्हणजे होईन. म्हणा नाही आमचं काही नाही म्हणा, आम्ही तर येऊनच राहिलो. फक्त तिकडचं रामपूरचं मी चेक करून सांगतो तुम्हाला. त्यानंतर मग आपण ठरवू. मग उद्या येतोच आम्ही 6 वाजता बिलकुल हजरच आहोत. तेच म्हणला, उद्या गुढीपाडवा, सगळे लोक सणावारात गुंतलेले असते तर हे चानस आहे. म्हणून म्हणतो उद्याचा दिवस हुकू देऊ नका. चला ठीक आहे, आता ठेवतो मी. बरं ठीक आहे ना. बरं शांताराम भाऊ संग बोलता म्हणलं 2 शब्द, त्याला मी फोन लावला तुम्हाला. म्हणजे कसं तिथं भानगड नाही झाली पाहिजे मग वाटणीच्या वक्ती. आधीच कसं सेटलमेंट असलं, कच्चं फायनल असलं म्हणजे ओके राहते. हां ठीक आहे, मग मी लावला फोन तुम्हाला. हो लावा लावा म्हणा, फोन लावा त्याला सांगतो मी काय आहे ते. ठेवा ठेवा. हो ना, सविस्तर आपण गुप्त मीटिंग घेऊ रातच्यानं. माझी आज ड्युटी आहे, मला लवकर पोहोच नाही. ते लुटेरे तिथं माझी वाट पाहू राहिला असं. हां तुम्हाला कोणी सांगितलं इथं याचं वाट पहा म्हणून? नाही हां चौघचे चौघ इथं हजरले का, अशा वैकू ना गावाला आले. हां हे कायले गेले पाहिजे इकडे ना. पण दिवस जवळ येऊ राहिला, माणसाला काळजी वाटते ना. झुमऱ्या म्हणे काय आहे काय नाही विचारपूस करून घ्या की. गावातनी गोष्टी करणे बरोबर नाही याची, म्हणून अलग सलग इकडे येऊन थांबलो. आता आपण हा समजा 5 जण, एक मामा लुटेरे 6 आणि ते 3 इचू गाड्यावाले, म्हणजे 9 जणाचा आपल्याला प्लॅन आहे पूर्ण. हां उद्याचं नियोजन करणे लागेल का आपल्याला. हां नाही तर मग काय एकाचं खेटर एकाच्या पायात नाही. कोणी चालले 12 वाजता, कोणी चालले 7 वाजता, कोणी चालले 9 वाजता.
हो ना, मग त्याचं आपण सविस्तर बोलू ना, आपण मामा लुटेरी सोबत बोलू, इचुकाटेवाल्या संग बोलू. सगळं आपण करू ना, ते त्याचा विषय आपण ठरवू ना काय करायचं तर. त्यामुळे कोणाचा फोन होता बहुतेक आपल्याच माणसाचा असं नाही का. हो 1 मिनिट, सगळ्याला चुमुंग्या सुटल्या ना आता. शिवलालचा हां हॅलो हां बोला शिवलाल भाऊ, काय म्हणते पोझिशन? काढली का सुट्टी गिट्टी? आज येऊन राहिले का नाही म्हणलं? त्याच तयारीत आम्ही आता सुट्टी मागायच्या. हो आम्ही काढतो सुट्टी, तुम्ही नका काळजी करू. फक्त मी काय म्हणतो, तुमचं बरोबर आहे ना, तुम्ही उद्या येऊन राहिले ना? उद्या येऊन राहिलो म्हणजे हिंका आम्ही आता चौफुली इकडे गावाच्या बाहेर आलो ना बाबा. मग काय हिंका कंदीलबुडा आम्ही हा सगळी इथं मग काय उद्याचं नियोजनसाठी. मग उद्या जायचं म्हणजे जायचं, मग काही चालता हो ना ते तर बरोबर आहे. पण हिशी वाटीत जरा अजून गेम नाही बसला ना आपला. ते मामा लुटेर 25% अडून आहे ना, आपण समजा समसमान भाग. नाही ते काही नाही म्हणा, त्याला समसमान आहे सगळ्याला सारखा हिसा. तू काही कुठचा हे नाही म्हणा, कारण की आम्ही बी तेवढीच मेहनत घेतली, तुम्ही बी लय मेहनत घेतली आणि त्याने घेतली. आणि हे बाकीचे जे आहे समजा मुंगशीरामचे आहे ते हे संघ होते, यायची तेवढी मेहनत आहे. कारण की हे जर चबरले तर मग झालं ना. मग म्हणून सगळ्याचं महत्व सारखंच आहे याच्या. सगळ्याला वाटा सारखाच. शिवलाल भाऊ सभा रिशी झाले पाहिजे, नाही तर मग आतापर्यंत सगळ्या गावात केलं असतं मी. तुम्ही म्हणलं म्हणून चुप आम्ही मामा गायला करतो देणे घेणे. तेच म्हणलं सभा वाटा झाला पाहिजे. हो ना, मग त्याच्यासाठी फोन लावला ना तुम्हाला. ते मामा लुटेर फोन लावा तुम्ही आणि कन्फर्म करून घ्या काय उद्याचं, किती वाजता यायचं, काय यायचं फायनल करा. नाही बा मी काय करतो, आताच यायच्या संगत जातो आता कंदिलाबाई संघ. झुमऱ्या मी आपलं कंदिलाबाई टेबल सीट जातो आणि पोझिशन पाहून येतो काय तर ते मामा लुटेर आहे ना तिथंच. मग तेच त्यालाच फोन लावला मी. आता ते म्हणे नाही म्हणे, म्हणून तर तुम्हाला फोन लावला काळजी वाटली म्हणून. काय तुम्ही ते काय तर आता यायच्या संघ जातो मी. काही विषय नाही. अजून संध्याकाळी अजून काय कन्फर्म होते ते सांगतोच मग. आणि उद्या नक्की म्हणजे नक्की. उद्याचा दिवस हुकू द्यायचा नाही. नाही हो येतोच ना. आणि एक तर म्हणलं खादोळी सुट्टी होऊन राहिल्या. हो ते जर आला आणि त्यानं जर आता हे जर तिजोऱ्या चेक केल्या रातच्या तर सर घरावर गोटेच आहे. त्यामुळे सुट्टी तर काढतोच मी, येतोच मी. हो ना पुढचं पुढे त्याचं आलं का आपल्या अंगावर. ते काय पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे का, रिपोर्ट देऊ शकते ते. मग हरामाचा माल असल्यावर त्याचा काही विषय नाही, मुकाड्यान बसते ते. तुम्ही फक्त गुपचूप राहा, आम्हाला काहीच माहित नाही म्हणा वयातलं. कोणं चोरल्या आणि कोणं गायब केल्या, कुसही लागली असेल म्हणा, नाही तर गेलं असेल म्हणा, ते आम्हाला काय माहित नाही. ते पाहतोच म्हणा. पण कदाचित नाही सुट्टी भेटली तर मग समजा उद्याचं काही 1-2 दिवस पुढे ढकलल्या जाईल का? नाही हे बा उद्याचं कॅन्सलच होणार नाही. उद्या शुभ दिवस आहे, नवीन वर्ष आहे आपलं मराठी महिन्याचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जर आपला बार हुकला तर आपले गिरेमान खराब आले म्हणा. उद्या कोणत्याही हालती आहे तर आपली वाटणी होणे महत्त्वाची आहे. समजलं काय? मी ज्योतिषाला बी विचारलं का दिवस कसा आहे काय म्हणजे कोणते कार्य करू शकता म्हणे, सक्सेसच आहे. पहिले का तिकडे जाऊन आले का हे बरं ठीक आहे. फक्त म्हणलं देवदास सनसनीपासून पाहिजे सांभाळून राहायचं म्हणलं. तसा झुंबर घर फिरवतो पॅक झाला आता, पण देवदास सनसनीचं मोठं भेवा बरं. नाही सध्या कामी आहे ते कूलरच्या दुरुस्त्या हे ते त्याचं पोट्टन ते बाकी कामी आहेत ते. माठ इकणं बाकीचे ते फरायला लावणं वावरात ते कामं गुतेला आहे त्याला. म्हणजे फुरसत नाही, घडीची फुरसत नाही त्याला. त्याचाच धाक आहे फक्त सरपंचाचा, बाकीचं काही अडचण नाही. मग ठीक आहे, मग बरोबर काही लक्ष देऊ नका. करा मग काय करायचं तर मला कन्फर्म करून संध्याकाळी सांगा. मग ऐकायला काय द्यायचं उद्या बिलकुल त्या धीरच नाही. उद्या कोणती हालती हिशेवाटी ते करणारच आहे, म्हणून आपल्याला सुट्टी काढणं आहे आणि जाणं आहे. अजून याच्या गोष्टी सरले ना रे शिवलाल भाऊ. चला म्हटलं निघायचं आहे, अर्धा तास झाला नाही तर. हो चला आता ते आपल्या कारागुरामध्ये जायचं का? चला. मी काय म्हणतो बबनराव, शिवलालच्या नांदी आता लागण्यात काही मजा नाही बरं. सुट्टी देऊ नाही देऊ ती त्याचं पात बशीन. पण आपल्याला आता या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहा लागते. म्हणून म्हणतो आज संध्याकाळी आपल्याला इथून लवकर रवानगी करायची. सुट्टी काढायची. बुडीची तब्येत नाही म्हणतो बरोबर, मी तर चाललो. तुम्ही बी काहीतरी बहाणा करा, पोरगं बिमार आहे असं तसं, लवकर आपली झुपटी गुंड आहे. आताच लागतो मी. थांबणार जरासं येऊ देता येईल. आलं की बस थैला गेल्या भरायला लावतो माघरचीले. निघायचं आपल्याला. मग कुठं बसती तर तुकडे म्हणत नाही का, पाच बसन यानं केला करार आपलं काय एवढं. पाच बशीने हे भरून लेखाचं नाही का. चल जाऊ दे. काय तर एरी काय ते माल व्हायचे ना, आपण बसायला लागले का याच्या मागं हिंडत आयुष्यभर नाही का. चला आता लागू आपण तयारीला. आता मिस्टर MM खादोळे लाचलुचपत विभागात सापडलेले. तर आता तुमची सजा संपलेली आहे. तर आता तुम्ही आपला हिशोब तुमचा टेबलवर ठेवलेला आहे. 3,422 रुपये आतापर्यंत 1 वर्षातला तुमचा उत्पन्न झालेलं आहे. ते तुम्ही संघ घेऊन जा. आणि तुमचे कपडे लत्ते जे काय जुनं पुराण आणलं होतं संघ घड्याळ गिड्याळ ते सगळं धोपटी घेऊन जा. 9 वाजता तुम्हाला रिलीव्ह रिपोर्ट आणि इथून बाकायदा सुट्टी देण्यात येईल. बापरे भेटली का सुट्टी? मी आता म्हणलं काय माहित टाईमपर्यंत काय कामच करावं लागते का. झालं का मग जाऊ का मग समजा आता किती 8:30 वाजून राहिले. जा आता कोणी रोखू शकत नाही तुम्हाला. आता फक्त इमानी इतबारे समाजात वावरा. असे भ्रष्टाचाराचे कामं चोरी लपेचे कामं करू नका. मानानं ताट मानेनं जगा. येऊ शकता आता, नाही तर मग धरलं सुटलं उठलं सटलं की इथं निघा. मग आता तुम्ही तयारीला लागा. 9 वाजता तिथं हजर व्हा इथं आमच्या ऑफिसमध्ये. या मग. सर म्हणलं एक फोन लावून घरच्याला थोडीशी माहिती दिली असती. हो या म्हणून गाडी घेऊन गेलो असतो. मग नाही तिथून मग रिक्षा आणि ते असं माहिती पोहोचलेली आहे घरी. 9 वाजताच्या आत तिथं हजर होतील ते. तुमच्या घरचे काही विषय नाही. हा ठीक आहे. खादोळे साहेब जिंदाबाद. बस शिवलाल बस झालं. बसते ना बसते. तर काय बाकी मग किती वाजता आले तुम्ही तर? नेमकं 5 मिनिटं अगोदर आलो आम्ही. आता समजलं आम्हाला 9 वाजता तुम्ही येसाल बाहेर, म्हणून इथं वाटच पाहत होतो.
आता एक वेळचं हो निपटलं बा कसं बी हो ना. इतकं एक वर्ष भारी गेलं नाही हे. कुठे जा माणसानं नरकात गेलेलं पुरलं, पण या बिलालाच्या कस्टडीत नाही या कोण. कठीण काम आहे. असे अधिकारी जर असले ना बस झालं भावा. पुढचा माणूस अर्धाच होऊन येते. चला आता आता काय गाडी आणली ना. असं असते खादोडे साहेब, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अशी परिस्थिती आहे. मग काय तुमचे कारनामे कसे मोठमोठे असल्यामुळे तुम्हाला यातना तेवढ्याच भोगावं लागले समजा. पण कसं आहे, निपटलं आता. आता तुम्ही जोमाने कामाला लागा. कायचं जोमानं बस झाला. आता काही करणं नाही कारनामे बाबा. ते आपली कशी बी हराशी ठेवायची चालू. आणि बाकी जिनिंग तर तू समावूनच राहिला. आणि बाकी आता डॉक्टर साहेबच पाहिजे. बस आता बाकी जास्त लफड्यात पडायचंच नाही. राहिलंच काय याच्यापाशी. हो जाय ना ते तिजोरी खोल म्हणा, काय सापडते पाय तुले. आता मागच्या 4 तिजोऱ्यात काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे याचं, नाही का. पहिल्या तर पुढच्या 4 तर गेल्या याच्या. मागच्या जर कागदपत्र रद्दी असली तर बस येतं पुरा रस्त्यावर येणार आहे आता. चला मग डेडी, आता काही इथं थांबणं की बरोबर नाही आपल्यासारखेल्या. चला मग चला. दादा पहिली रात्री आता आज तिजोऱ्याचा हाल हवाल पाहा लागन काय आहे काय नाही तर, नाही का. पण तर माणसाला शांततेत झोप लागन. आता कसं आहे, आता हे 3 कुटुंब आपल्या घरात राहते ना, यायला कसं तरी रवाना करावं लागन आज. बरं मी काय म्हणतो, आपलं आता सध्या आपल्या घरी किती हे 3 जण असतात नाही का. हे तिघ आहेत ना, बबनराव, काशीनाथ आणि शिवलाल भाऊ. आता त्याच्या घरचे कुटुंब आहे, बाकी काही कोण नाही बाकी. मग ठीक आहे ना. बाकीचं काम धंदे हे ते व्यवस्थित आहे, सगळं पद्धतशीर आहे, असं काही अडचण नाही ना. विश्वास व्हायचं काही असं म्हणजे डाऊटफुल लोक नाही ते. कारण की आतापर्यंत त्यानं इमानीत बरे काम केलं. 4 लाख रुपयासाठी ती इथं थांबू नये, नाही ते एकाने थांबले नसते. इथं काय खायला भेटून राहिलं, गुळ असलं की माशी तर तिथं थांबणारच आहे ना. सण खाण्या सण राही नाही तर घरीच काय तुकडे मोडल्याशिवाय येईल. हो ना ते तर आहेच म्हणा. बरं ठीक आहे मग आता चला. आता काढा मग शिवलालची गाडी काढा. चला मग. बरं येतो म्हणलं मी आता. काय गुढीपाडव्याचं काय काय सामान लागते ते मला फोन करतो मग. तेवढं सामान सगळं घेऊन मी येतो मी 8-9 वाजता. काही वादा नाही. चाल येतो म्हणलं. लक्ष्मणराव वाट पाहू राहिले असं. हो ना, ते आला तुम्ही सामान. पण मी काय म्हणते, आता इतके दिवस झाले लग्नाले, आपण तुमचा ते वाडा नाही पाहिला बाजू. तुम्ही वाडा नाही दाखवला, आपण तर काहीच नाही. मला ते आता उद्या गुढीपाडवा आहे, आपलं हक्काचं घर आहे. तिथं जर गुढीपाडवा केला तर तिथं कुठं जातं धुळण्यात आपलं, कुठं स्वयंपाकर कायचा वेळ आहे तिथं. जाऊ दे बा, इथंच कर. पद्धतशीर गावातले लोक हे ते जरा करत नाही इथं. नाही हे बा, मी काय म्हणतो, तुम्ही आज नेतो उद्या नेतो असं करता करता मला आजपर्यंत ते भूत बंगला दाखवला नाही. ते कसं आहे असो, पण मला ते एक वेळ दाखवा. आणि उद्याचा आहे शुभ दिवस, गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होते. उद्याच्या दिवशी मला ते घर दाखवा, ते बंगला दाखवा. आता तू म्हणतो बा, पण काही जायला पुरत नाही तिथं. आता काय विचारेन मी लक्ष्मणरावला संध्याकाळी येता. त्याने जर म्हणलं जा बा, तर मग पाहू मग. ते काही विचारा नको विचारू. उद्या जायचं म्हणजे जायचं. उद्या सकाळी जायचं, सामान सुमान इथे थैल्या भरून ठेवतो मी. तिथे स्वयंपाक करायचा, सणवार तिथं साजरा करायचा. असं म्हणतो नाही का. बरोबर पाहतो ना मी. तसं आहे बरं, आपल्या काकाची खोली केली तिथे जाता येते. पाहतो मी, विचार करून सांगतो मग तुला संध्याकाळी. ठीक आहे. हो ना, मी बसलो ना. आता सांगा ना तुम्ही, काय म्हणणं काय आहे तुमचं. म्हणणं एकच आहे. आता शिवलाल टोकड्याचा फोन आला की बा तुमचं 25% राहील, आमचं बाकीचं 8 जणांचं 75 मध्ये. हे काय म्हणजे नीती नियमाला धरून नाही का बा हे. म्हणजे याच्यात मी कसं अन्याय होऊन राहिला आमच्यावर. भाऊ तिजोरी फोडली ना म्या. तिजोऱ्या म्या काढलेल्या बाहेर. हो, नाही तर रुपया नसता निघाला याच्यानं. मग 50% वाटायचा हक्कदार आहो मी. पण मग तिथून बाहेर कोण काढलं? शांताराम घनगणेच ना. मग मी जर पिन मारलीस तिथं खादोडीले, मग मला किती खोटं बोल लागलं. सोयरी खाय नसा आहे तसं आहे. पोरगी दाखवायची पाहिजे मावर. मग ते मला नाही भरला का माय. मग म्हणून म्हणतो बा, सगळ्याचे समान हिशे होईल. शिवलाल टोयगुडेचं बी याच्यातनी चांगलं हे आहे ना. मग त्यानं काय कमी केलं का याच्यातनी काम. हे पण तुम्ही असं तिसरा पाय काढूच नका. हो, घाटापेंडावर काम येते. मग तुम्ही तुमचा हात दाखवता. हो, रामपूरवाले म्हणजे काही सोपे नाही. आम्हाला माहीत आहे ते. आजच नाही ओळखत तुम्हाला. म्हणून म्हणतो 25% पहिले हिस्सा टाकायचा. नंतर तुम्ही तिकडे भांडणं करा का तिकडे काही करा. तसं नसते ना लुटेर भाऊ. हे कसं समजदारीने घ्या. आता कसं इतकं जवळपास आलं आपलं काम, उद्या वाटणी आहे. आता अजून भांडणं तंड करताना तर मग सगळं गोंधळ होईल ना. मग हे चिघळण ना प्रकरण. चिघळण तर आता तुम्हीच सांगा ना. मग तुम्ही म्हणलं नाही का 25% देतो म्हणून. मग हे काय आता घनघणी मंदात करून राहिला. जाऊ दे बा शांताराम, मी काय म्हणतो 20% त्याने देऊ, 80 मध्ये आपण घेऊ. जाऊ दे म्हणलं बा, 5% कमी कर तू. येरी दान धर्मच करू आला लुटेरे तू. 20% तू घेऊन घे, आम्हाला 80% दे. मामा म्हणलं बा, देऊ नका इतकं नका देऊ. मग काय उरलं? तुम्ही इकडे दान धर्म हे ते, आपल्याला काय उरलं? नाही ना भाऊ, किती काही पर्सेंट तुम्हाला 8-10% येऊन राहिलं नाही. एकाला 8 जण आली. काही पचत नाही. हरामच असते हे. यानं खराब शोक लागते. हे मेहनतीचंच टिकाऊ असते. म्हणून म्हणतो याच्या लय नादी येऊ नका. 25% माया आहे, बाकीचं पर्सेंट तुमचं. ते गोष्ट बरोबर आहे तुमची. पण हे प्रकरण जर उघडकीस आलं आणि याच्यात सगळेचे सगळे हाती लागले, सध्या तुम्ही 25% घेता का मग? सांगा, तुम्ही घेता का? तुम्ही कबूलात येत नाही बा 25, म्हणजे मी याचा 25% गुन्हेगार आहो असं म्हणलं का तुम्हाला? म्हणता का तुम्ही? ते बरोबर आहे. मग मग गुन्ह्यातही तुला 25% हक्कदार नाही तू. म्हणजे कारण की समजा माल घ्यायसाठी 25%, गुन्हा जर दाखल झाला समजा, प्रकरण जर उघडकीस आलं तर मग म्हणशील की हात वर करशील. मला काहीच माहित नाही बा, माझी पट्टी बांधून आणलं बा, नसं केलं बा, तसं केलं बा.
मग तुम्ही आणलंच ना मला पट्टी लावून, मग तिथंच मला लक्षात आलं ना मला का माहीत तुम्ही असे कबाळा करून राहिले म्हणून. मग मी तर तरीच मी सांगायला पुरलं असतं त्या खादोडीले. हो, नाही तर मग 10% घेऊन सरकारला जमा केलं असतं पुरलं असतं. हो द्या ना, आता इतके दूर लोक काय रे जाता. झालं ना आता मला होऊ राहिलो ना आणि बसले आपले कोणती स्वप्न पाय जेलाची. चला आता पटपट कामी लागा. उद्या सगळेच्या सगळे किती वाजता यायचं पहा आता. तर पहा आता 25% फायनल झालं ना. मग आता काही अडचण नाही ना कोणाचं. घनगणी तुमचं काही नाही, घनघन नाही द्यायची, काही नाही. आता झालं ते झाले, नील झालं. जाऊ दे शांताराम, 25 घे, जाऊ दे, त्याला देऊन दे. 75 मध्ये आपण. बरं ठीक आहे. मग आता उद्याचं नियोजन काय, मग इथे किती वाजता यायचं, किती वाजता वाटणी करायची. उद्या तुम्ही या इथं. हो, बरोबर 7 वाजता सगळे टच व्हा. हो, काटा वजन काटा सगळं आण तुम्ही. वजन मोजायचं, तसं तसं ज्याच्या इशाराला तितकं आपापल्या थैलीत भरायचं. लवकर रवाना व्हायचं. इथं काही जास्त गुरुमय गारमय करता येत नाही आता. लवकर इथून मोकळं होऊन जायचं. आपण त्याच्यावर एवढे मोठे गोटे 2-3 गाड्या गोटे टाकले आपण, ते उचल नाही. ते मग कसं करता, ते काढून घेता का जराशे, तेवढंच आपण आता 5-6 जण आहोत. नाही नाही नाही, ते राहू द्या. सध्याची गडबड नको करू. अजून आपण लेखाचे गोटे काढायचं आणि तिसरा जीवन मस्त आयतं वायतं घेऊन जायचा. आयत्या पिठावर रेगोड्या आपण इतकं मेहनत ना आणल्यावर. राहू दे, ते आहे तसंच राहू द्या. उद्या बहुती अर्धा घंटा शिल्लक लागल. तसं करू मग. हो ठीक आहे. उद्या मग 7चा वेळ फायनल नाही का. त्याला मग आम्ही सांगून देईल बाकी जाईल. तुम्ही समजा. हो झालं मग विषय. मग आता उद्या 7चा टाइम पक्का. 7 वाजता येणे, आपापला माल घेऊन जाणे. ओके. आत्मा शांतच झाला बा. वर्ष झालं ज्यूस नाही पडला म्हणलं, होटाल नाही लागला रे या. आता लस गमून राहिला माणसाला. लय आनंदी झाला आता. तू आनंदी झाला, पण आमचं कसं सुट्टी नाही भेटू राहिली ना. शिवलाल भाऊ म्हणा ना. हो म्हणा ना. हो ना, थांब ना जरासा. हो रे पण बाकी साहेब काही म्हणा. हो तुम्ही आले का नाही घरात अशी रौनक आली. हो नाही तर आतापर्यंत असं सुनं वाटे घर. हो पण काय करता आता, तुमच्या जीवनात एवढा आनंद आला. हो पण आता काय झालं. हो आमच्या जीवनात नाही राजू. आम्ही कसं लय दुःखी आवाज. तुम्ही काय दुःखी आहे बाबा. तुमच्यासारखे चैनी माणसं नाही इथं. टेन्शन नाही कोणतं, काही नाही. मस्त आपलं काम करण्या खाण्या राहण्या सणात. तुम्हाला कोणतं दुःख आहे. सुट्टीच नाही ना भेटत ना. हो साहेब, बाबा यायची आई बिमार आहे, काशीनाथ भाऊची. यायचं पोरगं बिमार आहे. हो पण काय आता उद्या गुढीपाडवा आहे, जायची इच्छा होती बा. लय घरून आता फोन येऊन राहिले, पोरगं फोन करून राहिलं. मॅडम मध्ये सुट्टी नाही. मग काय म्हणा आता, काय करावं सांगा. आता तुम्ही एवढे आनंदात आणि आम्ही एवढे दुःखात. सांगा बा, एकाच घरात अलग अलग लोक. यायला कोणी सुट्टी दिली येईन, सुट्टी देऊन द्यायची असते ना. आता उद्या मन मोकळेपणा तिजोऱ्या पाहिल्या असते दिवसा. अरे तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. सुट्टीचं माझ्याकडे सोपवा. हो मी सांगतो मॅडमला, उद्या तुम्हाला सुट्टी कन्फर्म. पहा मग, जर आज जर भेटली तर मग फारच चांगलं. नाही तर मग पहा मग उद्या तरी द्या बा कमीत कमी. बोलतो ना मी आता, बस गेलो की हो काढतो विषय. आणि तुम्हाला सुट्टीचं उद्या तुम्ही आज तर काही मागू नका. कारण की आज आता राहिले सुईले कामं तुम्ही पूर्ण पेंटिंग कामं पूर्ण करा. उद्या सकाळी चालले जा. हो मी बोलतो, मी काही विषय नाही. बरं साहेब. हो ठीक आहे. मग आम्ही कसं राहिले सुईले कामं ओके करतो पटपट. उद्या सकाळचं पास फक्त. सकाळीच जाऊ द्या आम्हाला. काय चिंता करू नका, करतो मी ते बरोबर. ओके. मी काय म्हणत होतो, या तिघांना सुट्टी का नाही दिली उद्याची गुढीपाडव्याची. जाऊ द्याच असतं. काय हरकत आहे. नाही सुट्टीचं म्हणूच नका. कारण की हे लोक कसे आहे, आता होळीला गेले 8 दिवस आलेच नाही. सगळे काम आम्हाला करावं लागले. त्यांना अजिबात त्याची गय करू नका. तसं नाही, ते सुट्टीचा विषय नाही इथं. 2 नाही 3 दिवस नाही आले चालते, पण यायला नाही इथंच आहे. पर्याय नाही नेले. फक्त कसं आहे, उद्या आपल्याला तिजोऱ्या येते, अंदरचा माल काय आहे काय नाही. सगळं कसं निवांतपणे पाहता येते. हिशोब हे ते मागचा पुढचा बरोबर करून घेते म्हणून. यायच्या देखता करणं बरोबर नाही. तिजोरी उघडणं हे ते. ते आहे म्हणा. कारण की बरेच दिवस झाले मी पण ते काही उघडलेलं नाही. जेवढा आहे माल तेवढाच आहे त्याच्यात. तेच म्हटलं मी, उद्या कसं निवांत होते मग. म्हणून त्यांना बिंदा सुट्टी देऊन दे उद्या. आज सगळे कामं त्यांना मी सांगितलं करून घ्या म्हटलं. काळजी न करून राहिले ते. पण उद्या जाऊ दे द्यायला. तुम्हाला सांगतो तसं. मग नाही का, ठीक आहे. मग जा म्हणा लागेल उद्या. ओके. बरं मी काय म्हणतो, छोट्या अलबते उद्या आपलं गुढीपाडव्यानिमित्त धाबा बंद राहील. तुम्हाला उद्या दिवस सुट्टी आहे. आता सोमवारी तुम्ही हजर व्हा. ओके. तेच म्हणत होतो, काय आहे बा उद्याचं, कसं काय यावं का कसं करा. उद्या मग याचं काम नाही बिंदास. मग नाही काही येऊ नका. उद्या दिवस आराम करा. हो काही विषय नाही. आरामावर कायचं काय. उद्या तर मला बा तिकडे भूतवाडीला जावं लागते. काय करता बरं, बायको म्हणते बा जाच लागते मध्ये तिथं भूतवाडीतला. ते बंगला नाही दाखवला होते तुम्ही तिथं भुतोडीत नाही. अरे बाबा तिथं काय म्हणा, घरच्या बाहेर समजावून सांग. तिथं काय साफसफाई करायला जाता का. मग गुढीपाडवा इथंच करा गावात. मी मग काय बसले. पण ऐकून नाही राहिला ना मग. असं आहे ते मध्ये जायचंच आहे म्हणते. मग काय असं आहे, थैल्या गेल्या भरून ठेवल्या. जा ना आता, इच्छा असेल जा. काय त्याने विषय, जायचं आपलं पूजापाती ते करायचं, जेवण खाऊन बनवायचं, चाललं घरी. आता कसं इच्छा आहे तिची म्हणून जाऊ द्या. मग आता उद्या तिकडेच जातो मग भूतवाडीला मी. ठीक आहे. तशी काकाची खोली आहे तिथं. तिथं स्वयंपाक पाणी हे ते सगळं व्यवस्था आहेच तशी. मग काय पाहा लागते. मग काय टेन्शन नाही. हो काही विषय नाही. जा मग जा. हॅलो. तर शिवलाल मी काय म्हणतो, आता आमची गुप्त मीटिंग झाली सगळ्याची. तर उद्या 7चं ठरलं म्हणलं आमचं. सकाळी 7 वाजता तिथं पोहोचायचं आपल्याला भूतवाडीला. 7 वाजता म्हणता नाही का. बरोबर 7ला कन्फर्म झालं का. हो पण ते उशीर करणं बरोबर नाही ना. लवकर आपलं निपटलं जाय तिकडे. तुम्हाला भेटली का मग सुट्टीचं झालं बरोबर पक्क. हो बिलकुल झालं ना. सुट्टीचं कन्फर्म झालं. साहेब म्हणजे जा म्हणे उद्या सकाळीच निघणार आम्ही 6 वाजता. भूषणची गाडी आता मी फोन करतो भूषणले. गाडी घेऊन ये म्हणतो इथं 6 वाजता. मग चालले, मग येतो आम्ही तिकडे.
तर कसं करा, बायाला इथं पोहोचून द्या रामपूरले, आणि तुम्ही तिकडे आपलं तिथं फाट्यावर थांबा तुम्ही बरोबर त्या भूतवाडीच्या तिथं त्या बोर्डाजवळ. आम्ही येतोच मग. तसंच करतो, बायाला रामपूरला रवाना करतो, आम्ही तिकडेच थांबतो रस्त्याला. तुम्ही आले की चालले मग. गाड्या घेऊन आले का सगळेजण आपापल्या? हो, तर ती आपापल्या हिशोबाने या, आपापली गाडी आपापलं पहा. हो, आमच्या भरोशावर राहू नका तुम्ही. कारण की कसं आहे, इथं कोणी कोणाचं नाही आता. हो ना, आमची गाडी येतेच ना, भूषण येतेच ना मागून. ठीक आहे, फक्त 7चं 8 करा जरा, म्हणजे कसं एवढ्या लवकर नाही पोहोचू शकत सगळे. हो ना, मी तेच म्हणत आहे की 8चा टाईम ठेवा. बरं, करून टाकू मग, 8चाच करून टाकू. मी फोन करून देते त्याला. 8 वाजता या बा सगळे. बस 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 झालं मग, पक्क 8चं पक्क करून टाका तुम्ही, म्हणजे कसं सगळेजण व्यवस्थित वेळेवर पोहोचू शकतील. बरं, ठीक आहे मग. या मग आपापल्या तयारी ना. चला, लिखीच करू नका. बस आता आजची रात्र काढणं आहे, उद्या आपलं झालं आता मालाच. ठीक आहे, ठेवतो फोन. चला आता लागा म्हणलं कामोकामी. आपल्या थैल्या गिल्या भरून घ्या, आता डबल आपल्याला वापस येणे नाही. झाला आता इथून सुट्टी आपल्याला. उद्या आपण इथून बस गेलं की गेले. बरोबर, ठीक आहे ना. मग आम्ही थैल्या गेले सगळं सगळं व्यवस्थित भरून घेतो आज. सकाळीच मग भूषणच्या घरी चालले. हो, फक्त म्हणलं जरा याच्यात मी पाहिजे म्हणलं वाटणीमध्ये जरा घोळ करतील ते वजनागीच त्या मामा लुटेवर ध्यान ठेवता. असं कसं काय, आपण पाहू ना, आपलं एखादा वजन काटा घेऊन जाऊ, नाही का शिवलाल भाऊ? सगळ्या सोयीनेच जायचं आपल्याला. हो, आहे ना आपली इथं खाजोळे साहेबाची, तर ते घेऊन जाऊ आपण. काही वांधा नाही. आता उद्या पाहू मग काय होते, नाही का? चला, ठीक आहे.